नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, पर्यावरणाचं संतुलन. हे एक असं जादुई संतुलन आहे जे आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक सजीव आणि निर्जीव गोष्टीला एकत्र बांधून ठेवतं. आता हे नदीकाठचं दृश्य बघा. किती शांत आणि सुंदर वाटतंय, नाही का? पण वरून जरी हे सगळं शांत दिसत असलं, तरी आतमध्ये एक खूप मोठं, नात्यांनी भरलेलं आणि सतत सुरू असलेलं जग आहे. मग हे पर्यावरण, ज्याबद्दल आपण सतत ऐकतो, ते नेमकं आहे तरी काय? ते कशाने बनलेलं आहे? चला, आज आपण हेच समजून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजूबाजूच्या परिसरापासूनच. आपला पहिला भाग आहे आपला परिसर. तर परिसर म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट. यामध्ये सजीव गोष्टी येतात, म्हणजे वनस्पती, प्राणी, पक्षी आणि निर्जीव गोष्टीसुद्धा येतात, जसं की दगड, माती, हवा, पाणी. हे दोन्ही घटक एकत्र येतात तेव्हाच आपलं पर्यावरण पूर्ण होतं. इथे बघा, ह्या चित्रात सजीव आणि निर्जीव घटक किती छान एकत्र नांदतायत हे दिसतंय. एकीकडे वाघ, हत्ती, पक्षी यांसारखे सजीव आहेत, तर दुसरीकडे पाणी, सूर्यप्रकाश, खडक यांसारखे निर्जीव घटक. हे सगळं मिळूनच एक जिवंत व्यवस्था बनते. ठीक आहे, तर हे सजीव आणि निर्जीव घटक एकत्र असतात हे तर कळलं. पण आता प्रश्न असा आहे की हे सगळे सजीव एकमेकांशी जोडलेले कसे आहेत? चला दुसऱ्या भागात पाहूया सरळ अन्न साखळी. त्या सगळ्या सजीवांमध्ये असा नेमका कोणता धागा आहे जो त्यांना एकमेकांशी बांधून ठेवतो? याचं उत्तर आहे अन्न. ऊर्जा एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे कशी जाते हेच तर गंमत आहे. बघा, वनस्पतींना नाकतोडा खातो आणि त्याच नाकतोड्याला एखादा पक्षी खातो. झाली की नाही एक सरळ साखळी तयार. आणि ऊर्जेच्या या साध्या सरळ प्रवासाला आपण म्हणतो अन्न साखळी. म्हणजे एक सजीव दुसऱ्याचं अन्न बनतो आणि ही साखळी अशीच पुढे चालू राहते. अजून एक उदाहरण बघूया का? हरिण गवत आणि वनस्पती खातं आणि पुढे जाऊन तेच हरिण वाघाचं अन्न बनतं. ही सुद्धा निसर्गातली एक खूप महत्वाची अन्न साखळी आहे. पण निसर्गात खरंच गोष्टी इतक्या सरळ आणि सोप्या असतात का? तर नाही. खरं तर हे संबंध खूप जास्त गुंतागुंतीचे असतात आणि त्यालाच आपण म्हणतो अन्नजाळे. चला तर आपल्या तिसऱ्या भागाकडे वळूया, गुंतागुंतीचे अन्नजाळे. कधी विचार केलाय का की निसर्ग असा एका सरळ रेषेत चालतो का? काय होत असेल जेव्हा अशा अनेक अन्न साखळ्या एकमेकांमध्ये गुंततात, एकमेकांना छेदतात? तेव्हा तयार होतं हे निसर्गाचं एक अद्भुत अन्नजाळे. यामध्ये असंख्य अन्न साखळ्या एकमेकांमध्ये इतक्या गुंतलेल्या असतात की त्यातून एक खूप मोठं आणि किचकट जाळं तयार होतं. या जाळ्यामध्ये बघा ना, एका सापासाठी ससा किंवा बेडूक दोन्ही अन्न असू शकतात, तर दुसरीकडे एक गरुड त्याच सापाला किंवा मग उंदरालाही खाऊ शकतो. म्हणजे इथे प्रत्येक सजीवाकडे खाण्यासाठी अनेक पर्याय आहेत आणि तो स्वतःही अनेकांचं अन्न बनू शकतो. आता जरा त्या घटकांबद्दल बोलूया जे आपल्याला थेट दिसत नाहीत पण या संपूर्ण पर्यावरणाचं इंजिन चालवतात. आपला चौथा भाग आहे अदृश्य चक्र. हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे की आपण पाहिलेलं हे संपूर्ण अन्नजाळं निर्जीव घटकांच्या भक्कम पायावर उभं आहे. त्यांच्याशिवाय जीवन शक्यच नाही. उदाहरणार्थ सूर्यप्रकाश. वनस्पती सूर्यप्रकाशाचा वापर करूनच स्वतःचं अन्न तयार करतात आणि हेच अन्न संपूर्ण अन्नजाळाचा आधार आहे. त्याचबरोबर जनचक्र. ह्या चक्रामुळेच सगळ्यांना जीवन जगण्यासाठी पाणी मिळतं. ह्या दोन निर्जीव चक्रांशिवाय तर काहीच शक्य नाही. आणि हे चक्र इथेच संपत नाही. जेव्हा एखादा सजीव मृत होतो तेव्हा त्याच्या शरीरातील पोषक तत्व पुन्हा मातीत मिसळतात आणि याच पोषक तत्वांमुळे नवीन वनस्पतींना वाढायला मदत होते. हे एक असं चक्र आहे जे कधीच थांबत नाही. आणि जेव्हा हे सगळे सजीव आणि निर्जीव घटक एकत्र येऊन काम करतात तेव्हा निसर्गाची एक अप्रतिम रचना तयार होते. आपला शेवटचा भाग पर्यावरणाचे संतुलन. सजीव, त्यांचं अन्नजाळं आणि या निर्जीव घटकांचं चक्र, हे सगळं एका खूप नाजूक आणि सुंदर तालात, एका लयीत काम करतं. आणि या सगळ्या माहितीचं सार फक्त एका वाक्यात आहे. सर्व सजीवांच्या अस्तित्वासाठी पर्यावरणाचं संतुलन टिकून राहणं गरजेचं आहे. यातला एक जरी घटक कमी जास्त झाला तरी त्याचा परिणाम या संपूर्ण व्यवस्थेवर होतो आणि हे संतुलन बिघडू शकतं.
निसर्गाचं हे संतुलन खरंच एका अद्भुत कलाकृतीसारखं आहे. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की या अमूल्य संतुलनाचं रक्षण करण्यासाठी आपली म्हणजे माणसाची भूमिका काय असायला पाहिजे.